महाराज यांच्या या पावन तपभूमीमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या त्या दिव्यमय अशी असणाऱ्या भव्य प्रति गंधर्वपूरमध्ये आजचा हा आषाढ मासामधील असणाऱ्या शुक्ल पक्षामधील विनायकी चतुर्थीचा हा सहस्र मोदक हवन आज संपन्न झालेला आहे। आज विनायकी चतुर्थी च्या या शुभ मुहूर्तावर अंगारकी योग सुद्धा आलेला आहे। सद्गुरूंच्या या पावन भव्य दरबारामध्ये आज भगवान गणेशाचा हा सहस्र नाम मोदक हवन होणं म्हणजे पुण्यात्मक आहे। सद्गुरू या दिव्य दरबारामध्ये आपल्याकडून ही अनमोल सेवा ही करून घेत असतात। याचा यथार्थता म्हणजे आपण सद्गुरु सेवेमध्ये जी सद्गुरूंची जी तीळ मात्राची असणारी सेवा करत असताना सद्गुरू आपल्यावर त्यांच्या अमृतमय अशा कृपेचा वर्षाव हा आपल्यावर करत असतात। बघा, सद्गुरू हा आपल्या जीवनाचा उद्धार करणारा हा एक दिव्यमय स्रोत आहे। सद्गुरू ही एक ईश्वर शक्ती आहे जी या भूतलावर जन्म घेत असते आणि मनुष्याचंच नव्हे तर त्यांच्या सानिध्यामध्ये जी काही जीव मात्र येत असते, जे मुमुक्ष येत असतात, त्यांचा सुद्धा ही उद्धार केल्याशिवाय राहत नाही। अशा या सद्गुरु दरबारामध्ये, अशा या सद्गुरूंच्या पावन दरबारामध्ये जन्मांतरीचे आपले भोग निष्कृत करून आपल्या या शरीरातील असणाऱ्या आत्म्याला तेजपुंज करण्याचे कार्य हे सद्गुरू करत असतात। सद्गुरू या देहाला प्रथमतः साधना मार्गाकडे प्रस्थापित करत असतात। मग ही साधना म्हणजे काय? बघा, जसं एका शरीराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जायचं असेल तेव्हा मनुष्य साधन वापरत असतो। म्हणजेच इथून जर मुंबईला जायचं असेल तर साधन शिवाय पर्याय नाही, तुम्हाला साधन हे वापरावंच लागेल। जे साधन आहे ते मनुष्य या शरीराला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं कार्य हे साधन करत असतं। त्याचप्रमाणे आपल्या या शरीरामध्ये
आपल्या या देहामध्ये जो हृदयामध्ये वास करणारा जो आत्मा आहे ना, तो आत्मा या निर्गुण निराकार परमेश्वरामध्ये विलीन करण्याकरता, या निर्गुण निराकार परमेश्वराची शक्ती आपल्या या देहामधील असणाऱ्या आत्म्यामध्ये प्रस्थापित करण्याकरता जी केली जाते ती म्हणजे साधना. मग ही निर्गुण निराकाराची ओळख आपल्याला लगेच होईल का? कोण करून दिली या निर्गुण निराकाराची ओळख? मग त्यासाठी सर्वात महत्वाचे असतात ते म्हणजे गुरु. गुरु देहरूप धारण करून आपल्याला या साधना मार्गाकडे आपला हा देह प्रस्थापित करत असतात, त्याच्याकडून साधना करून घेत असतात. मग ही साधना करत असता वेळेस सगळ्यात महत्वाचं आपल्याला येत असतो आडवा तो आपला जन्मांतरीचा भोग. जन्मांतरीमध्ये जे कुकृत्य केलेले असतात किंवा आपल्या या देहामध्ये जे षटविकार आहेत, ज्या षटविकारांनी हा देह वेढलेला आहे, या मायेने हा देह वेढलेला आहे, या मायेपासून या षटविकारांपासून मुक्त होण्याचा मार्ग आणि ज्ञान हे गुरु देत असतात. गुरु आपल्या ज्ञानाच्या वर्षावाने आपल्या भक्ताच्या जीवनामधील असणारा अंधकार हा दूर करत असतात. पण भक्ताने आणि शिष्याने त्या गुरूंवर निस्सीम श्रद्धा आणि भक्ती ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण प्रपंचिक आहोत. या प्रपंचामध्ये आपला हा ध्येय सातत्याने वास्तव करत आहे. पण हा देह वास्तव करत असताना आपल्या देहामध्ये आंतरिक बसलेला हा आत्मा तो परमेश्वर स्वरूप आहे आणि त्याला ज्याची ओढ आहे, ज्याला त्या आत्म्याला जे खाद्य लागतं ते म्हणजेच परमेश्वर नामस्मरणाची, परमेश्वराच्या भक्तीची, सद्गुरूच्या सेवेची, आणि ती आपण दिली पाहिजे. आणि त्याचं देण्याचा मार्ग हे सद्गुरू, हे गुरु त्या देहाला देत असतात. मग या गुरु सान्निध्यामध्ये मनुष्य शरीर जेव्हा येतं तेव्हा त्या मनुष्य शरीराला गुरु आपल्या या साधनाशील मार्गामधून त्याच्या या शरीराला तप्त करण्याचं कार्य हे करत असतात. बघा, या कलियुगामध्ये मनुष्य वाईट मार्गाला जास्त वळत असतो. 4 युग झाले, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे कलियुग. सत्ययुगामध्ये लाखो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर परमात्मा प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये सुद्धा हजारो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर परमात्मा प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये सुद्धा अनेक शतक तपश्चर्या केली जायची तेव्हा परमात्मा प्राप्ती होत होती. पण या कलियुगामध्ये बघा, या कलियुगाचा एक नियम आहे. काय, या कलियुगमय असणाऱ्या अंधकारामध्ये जो गुरूंच्या सानिध्यामध्ये काही दिवस जेव्हा तपश्चर्या करतो ना, तर त्याला परमेश्वर आपल्या शक्तीची अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही. भगवद्गीतेमध्ये लिखित आहे की कलियुग हे मनुष्य देहासाठी
जरी कमी असलं ना तरी या कमी वेळामध्ये परमात्मा प्राप्ती या देहाला लगेच होत असते. कारण का तर कलीच्या अंधकारमय असणाऱ्या जीवनामध्ये या मनुष्य देहामधील असणारा जो आत्मा आहे तो सत्य आणि धर्मशील मार्गाकडे जेव्हा प्रस्थापित होत असतो तेव्हा त्याच्या आत्म्यातील असणारी ती दिव्यमय ज्योत ही प्रज्वलित होत असते आणि कलीच्या या अंधकारमय असणाऱ्या या वलयाला ही दिव्यमय ज्योत पूर्ण मिटून टाकते आणि ती परमेश्वर प्राप्तीकडे ती प्रस्थापित करत असते. या कलीच्या मायायुक्त असणाऱ्या या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरूच्या कृपा आणि सद्गुरूंच्या सानिध्याशिवाय परमेश्वर प्राप्ती ही करताच येणार नाही. कारण बघा मनुष्य देह शरीर जो आहे ना तो मायायुक्त असणाऱ्या या वासनेकडे एवढा काही ओढला गेलेला आहे की ती प्राप्तीच म्हणजेच हे मनुष्य जीवनाची सार्थकता आहे हा त्यांनी ग्रह तयार केलेला असतो. म्हणजेच बघा प्रत्येक मनुष्याला धनाचा लोभ आहे, काहीतरी प्राप्त करायचंय. मग काय प्राप्त करायचंय? तर बंगला असला पाहिजे, गाडी असली पाहिजे, 4 जणांनी माझं नाव घेतलं पाहिजे, 4 जण माझ्या अधीन राहिले पाहिजेत, सगळ्यांनी मला चांगलं बोललं पाहिजे, सगळ्यात मी श्रीमंत झालो पाहिजे. या मायायुक्त वासनेमध्ये मनुष्य भरकटत असतो. पण बघा जेव्हा हे शरीर हे देह जेव्हा तो आत्मा सोडून जातो ना तेव्हा त्यांनी या देहानी ही जी प्राप्त केलेली धनयुक्त अशी संपत्ती आहे ती सुद्धा त्याच्या बरोबर येत नाही, ती सुद्धा इथेच राहते. पण जेव्हा हे देह परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे जेव्हा वाटचाल करत असतो तेव्हा त्या निर्गुण निराकार परमेश्वराच्या प्राप्तीमधून त्याला जो आनंद प्राप्त होत असतो ना तो आनंद करोडो रुपयाची संपत्ती प्राप्त केल्याच्या नंतर सुद्धा तो प्राप्त होत नाही. त्याच्या या देहामधील असणाऱ्या कणकणामध्ये तो परमेश्वर वास करत असतो. सद्गुरू ची भक्ती मध्ये तो एवढा विलीन असतो की त्या नश्वर संपत्तीचा लोभ त्याच्या शरीरामधून पूर्णतः मिटलेला असतो. अशी ही परमेश्वराची भक्ती आहे का त्या भक्तीची त्या सद्गुरु सेवेची उपमा तुमच्या करोड रुपयाच्या संपत्तीशी सुद्धा करता येत नाही. मग आपला हा देह सद्गुरु सानिध्यामध्ये का आलेला आहे आणि सद्गुरु सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर आपण कुठले कर्म केले पाहिजेत याची ज्ञानवतता हे प्रत्येक देहाला असणं अत्यंत आवश्यक. बघा सद्गुरु तुम्हाला या मनुष्य देहामध्ये मनुष्य देहरूपी तुम्हाला या भूतलावर जन्म दिल्यानंतर सद्गुरु त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला आणत असतात आणि ज्ञानाचा बोध देत असतात. मग त्या सद्गुरूंच्या ज्ञानाने
आपण स्वतःमध्ये बोध घेतला पाहिजे, आपण स्वतः त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि स्वतः आचरण केल्याच्या नंतर ती सद्गुरूंची सेवा आपल्याकडून एवढी आचरणात्मक आणायला पाहिजे की सद्गुरूंच्या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन त्या निर्गुण निराकार परमात्मा प्राप्तीची एक एक पायरी आपण पुढे चालण्याकरता स्वतःमध्ये प्रेरणा सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ही घेऊन आपण त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. बघा, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर ना, मी सद्गुरू रमणनाथ बाबांच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर मी 10 लोकांशी गप्पा टप्पा मारल्या, म्हणजे मी दर्शन घेतलं. तुम्ही पुन्हा त्याच मायेच्या भोवताली स्थितीमध्ये फिरत आहात. अरे सद्गुरू काय शिकवतात, सद्गुरूंनी काय बोध दिलेला आहे. सद्गुरू आपल्यावर ज्ञानाचा वर्षाव जेव्हा करत असतात तेव्हा सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर या देहरूपी असणाऱ्या शरीरामध्ये जी भोगक्रियाचं चक्र आहे, या मायेयुक्ताचं चक्र आहे, ते आपल्याला तोडलं पाहिजे आणि त्याकरता साधनाशील आपण झालं पाहिजे. मग ती साधना म्हणजे काय, तर सद्गुरू सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम आपण आपल्यामध्ये नम्रता ही ठेवली पाहिजे. बघा, गंगा ही पवित्र आहे. मनुष्य शरीरांकडून कितीही तिच्यामध्ये जरी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गंगेला पवित्रच बोललं जातं, तिला अपवित्र कधीच बोललं जात नाही. एवढी ती शुद्ध आहे, एवढी ती निर्मळ आहे की तिच्या या सानिध्यामध्ये जीही जीव मात्र आली ना, तिला पावन केल्याशिवाय ती राहत नाही. पापापासून मुक्त करणारी ही गंगा माया आहे. त्याचप्रमाणे आपल्या या सद्गुरू सानिध्यामध्ये ना, जेव्हा आपण येतो ना, तेव्हा आपल्या या शरीरामध्ये ती नम्रयुक्त असणारी गंगा ही आपल्यामध्ये परिधान करणं गरजेचं आहे. बघा, जेव्हा तुमच्या घराचे द्वार जिथपर्यंत उघडत नाही ना, तिथपर्यंत तुम्ही घराच्या आतमध्ये येऊ शकत नाही. जर तुम्ही कुठं बाहेर गेलेला असाल आणि घरामध्ये जेव्हा तुम्हाला यायचं असेल ना, तेव्हा तुमचा घराचा प्रथम दार उघडणं गरजेचं आहे. जिथपर्यंत तुम्ही घराचा द्वार उघडत नाही ना, तिथपर्यंत तुम्ही घरामध्ये आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या या शरीरामधील असणाऱ्या या षटविकार रूपी असणाऱ्या या द्वाराला तुम्हाला उघडणं गरजेचं आहे. अहंकाराने सांगा, अहंकाराने कुठला परमात्मा प्राप्त झालेला आहे? आजपर्यंत सत्ययुगापासून या कलियुगामध्ये अनेक अशी देवता ऋषीमुनी यांची उदाहरण आहेत की एखाद्या ऋषीमुनीने अहंकारयुक्त तपश्चर्या केली आणि त्याला परमात्मा प्राप्ती झाली, असं इतिहासामध्ये एक तरी उदाहरण आहे का? जर ती परमात्मा प्राप्ती करायची आहे तर तुमच्यामध्ये निर्मळता आणि तुमच्यामध्ये नम्रता ही असणं गरजेचं आहे. भगवान परशुरामांचे गुरु हे महादेव होते. नारायणाचा हा अवतार होता. जमदग्नीचे पुत्र भगवान परशुराम, त्यांच्या समोर क्षत्रिय थरथर कापत होते. कित्येक वेळा ही भूमी ही निक्षत्रिय करून टाकलेली होती. हा अवतार त्यांनी हा भूतलावर जो घेतलेला आहे ना, हा
अधर्माचा विनाश करण्याकरता घेतलेला आहे. पण स्वयं महादेवांनी त्यांना पूर्ण ज्ञान आणि पूर्ण युद्धकलेची असणारी पूर्ण शिकवण स्वयं महादेवांनी दिलेली आहे. म्हणजे सांगायचा अर्थ एवढा आहे की जरी परशुरामांचा क्षत्रिय अवतार, परशुरामांचा तो अवतार अधर्माचा विनाश जरी करण्याकरता झाला, पण महादेवाला ते शरण गेलेले होते. त्याचप्रमाणे जीवनामध्ये जेव्हा सद्गुरु सानिध्यामध्ये आपण नम्रशील जेव्हा होतो ना, तेव्हा सद्गुरु आपल्यावर त्यांचा कृपाचा वर्षाव हा देत असतात. सद्गुरु रमणनाथ महाराज सांगतात आपल्या अमृतवाणीमध्ये की माझे 17 जन्म झाले आणि या 17 जन्म झाले असताना या 17व्या जन्मामध्ये मला भगवान दत्तात्रयांनी संजीवन समाधी दिली. भगवान दत्तात्रयांनी संजीवन समाधी देऊन आज सद्गुरु रमणनाथ महाराजांना माझ्या मते 385 का 86 हा वर्ष चालू आहे त्यांचं. बाबांच्या तपश्चर्यापासून तर समाधी आतापर्यंतच्या या कालखंडापर्यंत. तरी रमणनाथ महाराज सांगतात का मी परिपूर्ण नाहीये. बघा नम्रतेची किती महानता आहे की भगवान दत्तात्रेय रमणनाथ महाराजांना माझा लाडका शिष्य असा संबोधन करत असतात. आणि हे शक्तिपीठ सद्गुरु रमणनाथ महाराजांकरता भगवान दत्तात्रेयांनी या शक्तिपीठावर स्वतःची गादी प्रस्थापित केली आणि सांगितलं चंद्र सूर्य असेपर्यंत ही गादी चालणार, असा आशीर्वाद सद्गुरु रमणनाथ महाराजांना दिला असताना सुद्धा सद्गुरु रमणनाथ महाराज आज सांगतात की मी आणखी अपरिपूर्ण आहे. काय ती नम्रता सद्गुरु रमणनाथ महाराजांकडून शिकावी की स्वतःमध्ये स्वयं समुद्र असताना सुद्धा ते सांगतात की मी समुद्र नाहीये, मी नदी आहे. समुद्र भगवान दत्तात्रेय आहे आणि मी नदी झालेलो आहे आणि मला त्यांच्यामध्ये हे विलीन व्हायचं आहे आणि मी त्यांच्यामध्ये विलीन झालेलो आहे. एवढी महान उदारता नम्रतेची सद्गुरु श्री रमणनाथ महाराज हे आपल्याला देत असतात. मग आपण आपल्यासारखा हा देह धारण केलेला हे मनुष्य शरीर त्यांच्या पुढे एक मातीचा कण सुद्धा नाही. आणि मातीचा कण सुद्धा नसताना आपण त्यांच्याकडून काय बोध घेतला पाहिजे हे सर्वांनी ध्यानात ठेवा. कारण सद्गुरु रमणनाथ महाराज सातत्याने आपल्याला शिकवत असतात की नम्रता ही जेव्हा आपल्यामध्ये स्वतःमध्ये जेव्हा आपण प्रस्थापित करत असतो तेव्हा ती सद्गुरुमय असणारी दिव्यमय शक्ती आपल्यामध्ये प्रस्थापित होत असते आणि ती निर्गुण निराकार परमेश्वराची हे आपल्याला ओळख करून देत असते. तो परमात्मा कसा आहे, निर्गुण निराकार व्याप्त आहे. तो चराचरामध्ये वास करतोय. या भूतलामध्ये, या सृष्टीमध्ये, या आकाशगंगेमध्ये तो एवढा काही व्याप्त आहे की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा आत्मदेह, त्याच्यामध्ये हा आपल्याला आत्मा विलीन करायचा आहे. आणि तो विलीन करण्याची कला, त्याचं ज्ञान या देहाला प्राप्त करण्याकरता सद्गुरु सानिध्य हे अत्यंत आवश्यक आहे.
जेव्हा सद्गुरु शक्ती आपल्या या देहाच्या पाठीमागे उभी राहते ना, तेव्हा ब्रह्मांडामधील असणाऱ्या चराचरामधील व्याप्त असणाऱ्या परमेश्वराची सुद्धा प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच सद्गुरु सानिध्य आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त झालेलं आहे, तर त्यांची सेवा ही आपल्याकडून होणं अत्यंत आवश्यक आहे. साधना मार्गामध्ये ध्यान अवस्था, यज्ञकर्म अवस्था, त्राटक अवस्था, जप अवस्था ही परमेश्वर प्राप्तीसाठी असणारी ही साधना आहे आणि ती आचरणात्मक आपण आणली पाहिजे. त्याचप्रमाणे या सद्गुरु सानिध्यामध्ये आपण शरीर रूपाने जे काही कर्म करत असतो, मग झाडू मारत असतो, इथली साफसफाई करत असतो, जे काही अनन्य प्रकारची या शरीर देहाकडून जे काही कर्म आपण करत असतो, त्या शरीराच्या त्या सेवेमधून आपलं शरीर हे सद्गुरु हे पावन करत असतात. हे ध्यानात ठेवा. कारण प्रपंचामध्ये आपण प्रपंच चालवण्याकरता ते कर्म करत असतो आणि सद्गुरु सानिध्यामध्ये आपण आपला हा देहामध्ये वास करणारा आत्मा आहे ना, तो सद्गुरूमध्ये विलीन करण्याकरता सेवा करत असतो. हा भेद आहे. तिथे स्वार्थ आहे, तिथे निस्वार्थ आहे. ते कुठेतरी मिटणार आहे, हे अशाश्वत आहे. हे शाश्वत आहे, ते अशाश्वत आहे. इथे निर्गुणाची ओळख होणार आहे. म्हणून सगुण रूपी ध्येय स्वरूपामध्ये ते सद्गुरू आपल्याकडून सेवा करून घेत असतात. अशी ही सद्गुरू माऊली आपली कृपावंत आहे आणि या कृपाशील असणाऱ्या सद्गुरू सानिध्यामध्ये सद्गुरू आपल्याकडून सेवा करून घेत असतात. म्हणून सद्गुरू सानिध्यामध्ये आपण जेवढी काही होईल तेवढी सद्गुरूंची साधना, त्याचप्रमाणे सद्गुरूंची सेवा ही करायची आहे. आणि या अंगारकी योग असणाऱ्या विनायकी चतुर्थीच्या कार्यामधील चालणाऱ्या ही अमृतवाणी आहे. ही अमृतवाणी मी इथे विरामचिन्ह घेतो आणि ही झालेली सेवा सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या चरणी आणि भगवान दत्तात्रेयांच्या चरणी ही समर्पित करतो. भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरू रमणनाथ महाराज यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड रीतीने राहो ही सद्गुरू चरणी आणि भगवान दत्तात्रेय चरणी प्रार्थना आहे. अवधूत चिंतन.